ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर आज आहे वेन्सडे 11/20/2024. आज आहे मतदानाचा इलेक्शन, विधानसभा निवडणूक चालू आहे आता. तर माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये पण आहे. तर इथून आम्ही अंमळनेरवरून 20 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. त्या ठिकाणी आम्ही आता जातोय, नीता आणि मी, वोटिंग करायला. तर हे आमचं फर्स्ट वोटिंग असेल, कारण की आज ते याचा अर्थ असा नाही बरं का की आता 18 वर्षाचं झालो म्हणून असं. तर आता 28 वर्षाचं आहे. पण अगोदर काही कारणास्तव आपण वोटिंग कार्ड 4-5 वर्ष काढलेलंच नव्हतं. नक्कीच चाललं आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर काढल्यानंतर मग आम्हाला वेळ नव्हता, मुंबईला होतो त्यावेळेस. तर परत इकडं येणं खूप लांब होत होतं. काही कारणास्तव आम्ही आलो नव्हतो, तर त्यासाठी वोटिंग केलंच नव्हतं. तर आता आपल्याला चान्स भेटलेला आहे. आणि नीताचं पण फर्स्ट वोटिंग असणार आहे, माझं पण फर्स्ट वोटिंग असणार आहे. म्हणून बोललो चला आज ब्लॉग शूट करून घेऊया आणि गावाकडे कसं वोटिंग होतं काय नाही ते तुम्हाला दाखवतो, नाही का. आणि इथून आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मस्तपैकी आपण, एक मिनटं हां, मस्तपैकी मग निघूया. आणि तुम्हाला आता घराचं स्लॅबचं काम झालेलं आहे, टाकून झालेलं, तुम्हाला आज दाखवतो. ते बघण्यासाठी तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, नाही का. मग तिथून फिरून आल्यानंतर आपण मस्तपैकी घर वगैरे बघू किती काम झालं आहे काय नाही, ठीक आहे. रावचा ब्रेकफास्ट चालला आहे मित्र, नाही बघा. फिनिश. ब्रेकफास्ट संपल्यावर आठवण आली. हे आता आमचं बाकी तू झालं ना. टमाटाईट. हां हां, मस्ती करायला लागला आता. ते माझं बेटा, आता बघू नको माझ्याकडे. बघा चुप. त्याचं संपलंय ना प्लेट, आता माझ्या प्लेटकडे बघतोय. हो. बस 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 बस. ला 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 ला, आरव इज रेडी. होतोय आता बारे, नाही का. फ्रेश वगैरे झाला आहे मस्तपैकी. आरव रेडी करतो आता आम्ही त्याला. मस्ती करतो बघा, मस्ती. थांब रे, इकडं तिकडं नको जाऊ रे, थांब रे. आता समजणार ना, कपडे घालायला नको. किती टाइम लागतोय आता समजणार नाही बेटा, टी शर्ट घालून घे ना अगोदर. हो, थांब जरा. हा, शांत बस. ते मारतील बरं, त्यांच्याकडे नको जाऊ. मोबाईल पाडला त्याने. शांत बस, शांत बस. अरे अरे नको बेटा. थांब जरा, सरळ उभा राहा. अरे मोबाईल परत परत पाडतो यार. शांत बसणार आहे, आपली शूटिंग चालू आहे ना. हो झिंगू, झिंग्या झिंग्या झिंगू. कोण आहे? आरव. हाय हाय कर सगळ्यांना. हाय. इकडं वर तू. इकडं हो बेटा. एकदा सांगितलेलं नाही समजत का? तुझ्या मम्मी सारखाच आहे का तू? कोण ऐक रे, जा म्हणून दे ना तुला. नको ना रे. इथं ठेव, चल तुझ्या समोर ठेवतो. चल हे बघ, गंगाराम.
चल आता सॉक्स घालून चल लवकर लवकर सॉक्स घालू आपण. मस्ती भरपूर झाली नाही का. चल असं काय कलर घेऊन घेतला मुलींसारखा असं पिंक पिंक का रे. अच्छा अच्छा हो. तर आता सॉक्स घालतो मित्रांनो. ए मुन्ना हो शांत बस ना. काढतो कशाला आता. अरे किधर गया भाई. काय करता भू. लवकर लवकर आपटायला पाहिजे म्हणून मदत करावी लागते. आमचं जायचं प्लॅनिंग होता 8 वाजेला. आता किती वाजलेत 9. 1 घंटा लेट. निघत निघत मॅडम 9:30 10. बापरे मॅडमचे बाबा संपत नाही भू. काय सांगू तुम्हाला. मध्येच चेअर काही बोललो ना उरकव अजून. जिंदगी 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 रे. चल रे ओ चल. ऋतिक रोशन बन चल. इकडं रे. तिथं मोबाईल जवळ काय नको बेटा. मोबाईलला नाही हात लावायचा. त्याला फक्त आम्ही मोबाईल देत नाही हातात. बाकी सगळ्या गोष्टी देतो म्हणून मोबाईलकडे खूप भेटला चान्स धावपळीने पडतो डायरेक्ट. चल रे ओ जॅकेट घाल रे. ओ मेरा नाम जोकर. जॅकेट घालून घे ना. हा कुठे गेलं. चल बेटा. अरे भाईने जॅकेट पेन लिया. कसं दिसतोय म्हणा. मी सांग विचार त्यांना विचार कसा दिसतोय म्हणा. हे बघ कसा दिसतोय म्हणा. बंबे कसा दिसतोय म्हणा सांग. जॅकेटने फॉर्म मध्ये जसं तू उभा आहे तिथं आमदार तू बनणार आहे. इतका फॉर्म मध्ये जातोय. गंगाराम 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 कुठे आहे. गंगाराम 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 गंगाराम. चलो बाय गाई. चला भेटू आपण थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो निघतोय आपण आता. आपली धन्नो आज बाईकने जातोय. कार आपली तिकडे लावलेली. बोललो क्या हर बार क्या कार पी जाने का क्या. नीताला मग कसं आहे जास्त होत नाही ना. जास्त लाड पाणी कम कमवलं ना. तर चला. नेहमी प्रत्येकासोबत होतो मित्रांनो असं. घरातून बाहेर निघालो सगळं काही झालं रेडी. गाडीवर बसलो. त्याच्यानंतर आठवण येते अरे अरे अजून एक वस्तू राहून गेली. ती घ्यायला गेली. परत लॉक खोला. परत लॉक खोला. चला गाईज आता निघूया आपण. गाडी वगैरे बाहेर काढली. भेटू आपण डायरेक्ट आता मांडळला माझ्या गावाला. वोटिंग झालंय मस्तपैकी. 1 तास झाला करून. जेवण वगैरे झालं. आता इथून निघूया नाही का. आरव झोपलेला आहे तो उठेल आणि थोड्या वेळात निघू आम्ही आता. चलो बाय. तर मित्रांनो घरी पोचलो. त्याच्यानंतर अर्धा तास बी नाही यार 20 मिनिट सोया तेरा भाई. कारण की सकाराम आपला झोपू नाही देत रे यार. त्याच्यानंतर आता उठलो मस्त. नीताला बोललो चहा बनवते. नीता बोलली चहा बनवते. मी बोललो चल ठीक आहे. चहा वगैरे बनते आता. तोपर्यंत हा बघा कशी मस्ती का. अरे अरे
बघा बघा कशी मस्त पडायला पण नाही घाबरत. तो रॅक पडून येईल ना तुझ्या अंगावर. गंगा हे एवढे भांडे कोणी काढले खाली? हा नको ना रे, सगळी भांडी काढतो, निघत नाही तर ओरडतो जोरजोरात. पडून जाईल ना अंगावर. काय काय नाही नाही, तू सगळे काढले खाली. नको ना बेटा. काय हवंय तुला आता? म्याववाली बघ, म्याव. बॉटल पाहिजे? घे. धरले धर. ठेवली हा rack ठेव मध्ये. तिथं ठेव. ती रॅक मध्ये ठेवायचे, जे ठेवायचे ते खाली पाडतोय. ठीक आहे ना. हे कसं माहिती याच्यात पाणी प्यायचंय, तोंड हा करतोय. म्याववाली म्याव. ए मावाली रे, ती शेपटी पकडा ना. पकड. दे मला. अरे मला दे, मला दे, दे मला दे. हा? देखो गंगाधरी दे मला, मला दे. बघितलं ना. देतो आणि लगेच मागे घोरून घेतो बॉटल. आता रडेल हा. कसा आवाज तर. काय काय नाही. आरव पण 10 month कंप्लीट झालेले आहेत. 1 दिवस एक्स्ट्रा झालेला आहे. पण बोललो थीम बनवायची राहिलेली होती. मला पण वेळ आहे आज. नीता बनवते थीम. तर गेस करा कशी असेल थीम. तोपर्यंत आम्ही सगळं रेडी करतो आणि तुम्हाला दाखवतो. कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. फक्त 10 मिनिटात आम्ही थीम क्रिएट केली. हे बघा, हे बघा. 10 महिन्याची थीम होती, 10 मिनिटात तयार केली. 10 month कंप्लीट झाले. आय गॉट माय फर्स्ट टूथ. तर दात पण आले. दाखव दाखव बेटा, दात दाखव. हे बघा, दिसले ना. त्याची गाडी आहे. ठीक आहे. तर थीम क्रिएट करून झाली मित्रांनो. फक्त 10-15 मिनिटात आम्ही क्रिएट केली बरं का. आणि एक त्याच्या मेमोरीसाठी, म्हणजे फ्युचरमध्ये कधीतरी त्याला दाखवू आपण, नाही का, त्यासाठी. तर चलो. तर गाईज, घराचं पाणी मारायला आलं तर बघा, स्लॅब टाकला गेला आपल्या घराच्या मध्ये. बरोबर आहे. इथून अजून थोड्याफार लावलेले दिसत आहेत ना, तिथपर्यंत भिंत येईल. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे कंडिशन कसं बनेल हे वरती अजून असं. तर सिंगल फ्लोअर ठेवायचं काय ठरवलं आहे आपण. बघू अजून थोड्या दिवसानंतर मग पुढचं प्लॅनिंग काय आहे काय नाही. तर असं स्लॅब वगैरे टाकून झालेला आहे. शेवटच्या टोकाजवळ उभा आहे मी इथे. हे बाजूला मोठा मस्त बंगला बनवता येते. ठीक आहे, आपण मी बनाएंगे और कुछ दिन. तर खूप भारी वाटतं यार स्वतःच्या घरावरती पाणी मारायला. स्वतःचं घर बनवत असताना ते जे काही फिलिंग्स आहेत, मग ते कर्जावरती असो कसंही असो, बरोबर, ते एक हक्काने माणूस राहतो. बरोबर, ती जमीन आपल्या नावाची होती. तर त्यासाठी करा मित्रांनो तुम्ही पण मेहनत, काहीतरी करा. आणि तुम्ही पण लवकरात लवकर घर बनवा. ठीक आहे, ज्यांचं नसेल त्यांचं, नाही का. आणि आजचा दिवस असा होता. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. मतदान केलं आहे आपण, नाही का. तुम्ही पण केलंच असेल नक्कीच. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.